जानेवारीचा महिना संपला, फेब्रुवारीचेही 4 दिवस झाले, तरी देखील अजून लाडक्या बहिणीला त्यांच्या जानेवारी महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाहीये. असा प्रश्न बहुतेक लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडलेला आहे. कारण की जानेवारीचा महिना संपला, फेब्रुवारीचे 5 दिवस झाले आणि सरकारकडून कोणतीच अपडेट नाही की जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो. तर ज्या लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलाय की त्यांना जानेवारीचा हप्ता कधी भेटणार, या अशा महिलांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल की लाडक्या बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता का रखडलेला आहे, याचं कारण काय आहे आणि त्यात जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो आणि त्यात पण आपण पाहूया की ई-के-वाय-सी संदर्भात काय नवीन अपडेट आहे ते देखील आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला यामध्ये ई-के-वाय-सी संदर्भातही एक महत्त्वाचे अपडेट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप करू नका. सर्व लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आहे. डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांना खात्यात जमा झाल्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र बदललेली राजकीय परिस्थिती आणि तांत्रिक पडताळणीमुळे हा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता ते वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पुढे ते पाहिले आहे, लिहिले आहे की निवडणुकीचे गणित आणि निधीचा पेच पहा. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे इथे वाहत आहे. तुम्हाला माहीतच आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या सुरू आहेत, आधी नगरपंचायतच्या झाल्या, त्यानंतर महानगरपालिकांच्या आल्या, तर आता झेडपी निवडणुकांची बारी इथे आता आलेली आहे. त्यानंतर या निवडणुकांपूर्वी महिलांना जानेवारीचा हप्ता दिला जाईल अशी जोरदार चर्चा होती. पण सुरुवातीला 5 फेब्रुवारीला होणारे मतदान आता 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आणि त्याचे 9 फेब्रुवारीला जे आहे ते मतमोजणी होणार आहे. आता तुम्हाला माहीतच आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर हे जे मतदानाची तारीख पण देखील बदलण्यात आली होती. कारण राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखावटा देखील जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेवर किंवा तांत्रिक कारणांचा फटका या हप्त्याला बसण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची आशा धुसर होताना आता दिसत आहे. पहा लाडक्या बहिणींनो, ह्याच्यासाठी जो निधी जो असतो त्या निधीला आधी मंजुरी भेटणे, मंत्रिमंडळाची मंजुरी भेटणे आवश्यक आहे आणि त्या संदर्भात अजून मंत्रिमंडळाची बैठक देखील झालेली नाहीये. त्यानंतर ते लिहिले आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे, हे आपण पाहिले. त्यानंतर एकूणच जिल्हा परिषद निवडणुकांचे सुधारित वेळापत्रक आणि निधी वितरणातील विलंबामुळे 1500 रुपये मिळण्यात जो आहे तो ह्या टाईमला उशीर येथे होऊ शकतो. त्यानंतर घरोघरी जाऊन जी होणारी जी ई-के-वाय-सी आहे त्या संदर्भात आपण पाहूया. केवळ निधीच नाही तर अर्जामध्ये त्रुटीमुळेही हप्ता रखडला आहे. हे कारण, दुसरं कारण असं आहे की आता लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी मध्ये चूक झाल्यामुळे देखील इथे हप्ता रखडण्याचे कारण जे आहे तिथे दिसून आले. पहा इथे लिहिले आहे की अनेक महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका असल्याचे समोर आले. विशेषतः के-वाय-सी दरम्यान विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकीची दिल्याने हजारो महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होऊ शकलेले नाहीत. आता हा घोळ मिटवण्यासाठी आता सरकारने प्रत्यक्ष पडताळणीचा मार्ग निवडला आहे. आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची आणि माहितीची खातरजमा करणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रलंबित हप्ते दिले जाणार नाहीत अशी माहिती जी आहे आता नवीन माहिती आता समोर इथे आली आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की सरकारने जे आहे ते अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन ई-के-वाय-सी संदर्भात विचारपूस करण्याची जे आहे ते सांगितले आहे. म्हणजेच की आता पहा, ज्यांनी के-वाय-सी केली त्यांना पैसे येतात, पण ज्या महिलांची ई-के-वाय-सी केली त्यांनी चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला, त्यांचे पैसे जे आहेत ते बंद झाले. ते ज्या योजनेसाठी पात्र असून देखील जे ते त्यांना अपात्र तिथे व्हायला लागले. त्यामुळे जे आहे ते काय केलं सरकारने की अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांना घरोघरी जाऊन जे आहे ते लाडक्या बहिणींची जे आहे ते घरोघरी जाऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करायची सांगितली. ह्याच्यामध्ये जे आहे ते तुमच्या कागदपत्रांची आणि माहिती जी आहे ती चौकशीची होणार आहे. तर आता नवीन अपडेट असे येत आहे की ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय देखील प्रलंबित हप्ते देणार नाहीत. का सरकार जे आहे ते अंगणवाडी सेविकांचे म्हणजे संपूर्ण महिलांची ई-के-वाय-सी होईपर्यंत जे आहे ते सरकार वाट पाहणार का आणि त्यानंतर जानेवारीचा हप्ता मिळणार का, असा देखील प्रश्न जो आहे ते इथे उपस्थित झाला आहे.
त्यानंतर कधी मिळू शकतो जानेवारीचा हप्ता हे आता पाहूया आपण. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता प्रशासकीय पातळीवर अद्याप हालचाली दिसून येत नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच 9 फेब्रुवारी नंतर जानेवारी हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची जी आहे ती दाट शक्यता आहे. ज्या महिलांची पडताळणी यशस्वी होईल त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता ते जमा केले जाईल. म्हणजेच उत्तर जे आहे ते क्लिअर आहे. 9 फेब्रुवारी नंतर तुम्हाला पैसे भेटतील. आता ह्याच्यासाठी जे आहे ते 7 फेब्रुवारीला याचे मतदान होणार आहे जेडपीचे. ज्याने 5 फेब्रुवारीला मतदान होणार होते आणि अशी बातमी येत होती की 5 म्हणजे 4-3 फेब्रुवारीच्या दरम्यान पैसे जमा होतील, पण अजून निधीलाही मंजुरी भेटली नाही आणि मंत्रिमंडळ बैठकही झालेली नाहीये. त्यामुळे जे आहे ते 9 तारखेनंतर पैसे भेटतील. या झेडपी निवडणुकीच्या आधी देखील पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. कोणत्याही खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. तर लाडक्या बहिणींनो, खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका. माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तिथे मी योजनांची संपूर्ण माहिती व भरतींची देखील माहिती मी आता अपलोड करत असतो. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आशा करतो महिलांनो तुम्हाला तुमचे डाऊट जे आहे ते तुमचे क्लिअर झाले असतील. तरी देखील काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. मी त्यांची उत्तरं नक्कीच द्यायचा प्रयत्न करतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.